खालची धार किती लांब जाताना दिसते का ही काही सगळ्यात खालची खूप लांब जाते. का बरं हाईट जास्त. हे तुमच्या घरी पण करून पाहायचं, पण बॉटल हीच पाहिजे बरं, नाही तर तुमची बॉटल वेगळी असते, ती बॉटल चालत नाही, ते काचा याला टाका बरं पाण्यामध्ये. पाणी आत येऊ देईल का? नाही येऊ देईल. पाणी याला खालून प्रेशर लावू, तो हमाला आहे का नाही? कशावरून काम करतो सर. काय हमालीच? मग मुकेश अंबानी असो का टाटा बिर्ला असो का अदानी असो का म्हणजे रोजदारी करणारा माणूस असो, सगळे कोण आहेत? हमाल आहेत. अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है. समय के पास इतना समय नहीं कि आपको दोबारा दे सके. एक लक्षात घ्या, वेळ आहे, वेळेचा सदुपयोग घ्या, नाही तर एक वेळ अशी येईल त्यावेळेस भाऊ तुम्हाला कोणाचा खांदा घ्यायला रडायला पाहिजे असेल तर. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. मी खूप वेळेस सांगतो विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया घालू नका. का बरं? कारण की एक हिंदीमध्ये एक म्हण आहे, काय? अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है. समय के पास इतना समय नहीं कि आपको दोबारा दे सके. एक लक्षात घ्या, वेळ आहे, वेळेचा सदुपयोग घ्या, नाही तर एक वेळ अशी येईल की त्यावेळेस भाऊ तुम्हाला कोणाचा खांदा घ्यायला रडायला पाहिजे असेल तर भेटणार नाही. का बरं? कारण की वेळेने तुम्हाला वेळ दिलेला आहे सध्या, त्याचा उपयोग घ्या. डेली अभ्यास करा. 4 चॅप्टर अपलोड झाले डिटेलमध्ये, वन शॉट व्हिडिओ सगळ्या चॅप्टरचे जाऊन प्लेलिस्टमध्ये बघा आणि वन शॉटवर लक्ष द्या. चला, आपल्याला बघायचंय प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. काय म्हटलं आहे तर एक तुम्ही जार घेतला, त्याच्यात पाणी टाकलं आणि एक लिक्विड कॉलम घेतला, तर ए पोझिशनला किती प्रेशर असेल हे आपल्याला इथे काढायचंय. बरं, करायचं काय? सिंपल आहे. थोडंसं याच्यामध्ये एरर आहे, ते एरर आपण त्याला रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करू. पण ठीक आहे, पुस्तकात जसं दिलं तसं त्या पद्धतीने आता सध्या आपल्याला अभ्यास करायचा. सध्या हे लिक्विड कॉलम या पाण्यामध्ये दिलं, त्याची हाईट एच आहे, या ठिकाणी एरिया ए आहे, वरी एअर आहे, खाली पाणी आहे. बरं, करायचं काय सर? बघा, नीट लक्षात द्या की प्रेशर कोणावर डिपेंड आहे. त्याचा सेप आणि साईजवर डिपेंड आहे का आणखीन कोणावर डिपेंड आहे, हे या फॉर्म्युल्यातून आपल्याला सिद्ध करायचंय. तर चला बघूया. पण हे फ्लुइड लक्षात घ्या, रेस्टवर असेल तर तिथलं प्रेशर आपण काढता इनसाइड द लिक्विड कॉलम. बघा, कन्सिडर काय कन्सिडर केलं? एक सिलेंडर, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया ए आहे, त्याला आपण लिक्विड टाकलं आणि त्या लिक्विडची डेन्सिटी रो आहे. आता पाणी असेल तर त्याची डेन्सिटी वेगळी असते, केरोसिन असेल तर डेन्सिटी वेगळी, पेट्रोल असेल तर डेन्सिटी वेगळी है ना, मर्क्युरी असेल तर डेन्सिटी वेगळी. म्हणजे फ्लुइड कोणतं तिच्यावर अवलंबून आहे. आणि त्याची जी हाईट आहे लिक्विड सिलेंडरची ती एच एवढी मानली. लिहायचं काय सर? आम्ही इथं ग्रामर जर चुकलं तर चालेल का? बिंदास लिहा, काही टेन्शन घेऊ नका. फिजिक्समध्ये सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे. मी गेली 21 वर्ष झाले पेपर चेक करतो बोर्डाचे, कोणत्याही प्रकारचं ग्रामर चेक केलं जात नाही. तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. समोर जाऊ. बघा, नॉर्मल फोर्स ऍक्ट ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर. आता मला सांगा, याच्यामध्ये पाणी आहे. आता पाणी आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल याचं काही मास असेल. मास असेल तर काय असेल? त्याचं वेट असेल mg नावाचं. समजायचं सेंटर ऑफ मास या पाण्याचं हे आहे, त्याचं वेट mg असा म्हटलं आपण. म्हणून नॉर्मल फोर्स ऍक्ट ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर ड्यू टू द वेट ऑफ लिक्विड इनसाइड द सिलेंडर. नेक्स्ट लक्षात घ्या, प्रेशर P एक्झर्टेड बाय द लिक्विड ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. म्हणजे प्रेशर P या लिक्विड कॉलममुळे या बॉटम सरफेसवर काहीतरी प्रेशर क्रिएट होत असेल. इथं काहीतरी प्रेशर असेल, तेच आपल्याला प्रेशर काढायचंय. अत्यंत सोपा आणि सिंपल भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती नसेल तर प्लीज करा. बघा, प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. पण हा परपेंडिक्युलर फोर्स कोण आहे? वेट mg आहे. mg म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स महत्वाचा आहे. तर परपेंडिक्युलर फोर्स जो आहे तो mg आहे, वेट वाला फोर्स आहे. आता जर मी इथे टाकलं तर बघा, m × g एरिया ॲज इट इज. पण तुम्हाला मासचा फॉर्म्युला माहित आहे का? मास म्हणजे काय? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असा एक फॉर्म्युला आहे.
व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ठीक आहे. चला आता व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी हा फॉर्म्युला दिला, पण व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऍक्च्युअली डेन्सिटीचा फॉर्म्युला हा मास पर युनिट व्हॉल्यूम, आणि हा जो व्हॉल्यूम आहे तो असतो एरिया इंटू हाईट. बघा याचा सिलेंडरचा एरिया, हा क्रॉस सेक्शन एरिया, आणि हाईट किती आहे. तसा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्ही लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट असा शिकला असेल, यालाच एरिया म्हणा ना, एरिया इंटू हाईट. कळालं का? खूप डिटेल सांगणार मी. तर मासचा फॉर्म्युला काय भेटला मग आपल्याला? व्हॉल्यूम आहे आपल्याकडे ए एच, डेन्सिटी रो आहे. चला या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू आपण. पुट इक्वेशन 1 म्हणतो, पुट इक्वेशन 1. चला इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू आपण आता. तर प्रेशर एम ची व्हॅल्यू ए एच रो, जी ॲज इट इज आणि ए ॲज इट इज. काय करणार बरं? ए कॅन्सल झाला, तर इथं एच रो जी. आता एक मला सांगा, समजा हे सिलेंडर जर वर नेलं खाली आणलं काही केलं तर फ्लुइड बदललं का आपण? नाही, फ्लुइड तेच आहे. म्हणजे इथे समजा आपल्याकडे डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, फ्लुइड जर सेम असेल तर, आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी याची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो आपण. करेक्ट आहे का नाही? बराबर आहे. हा, जी बदलत असतं, पण कधी बदलतंय? खूप हाईटवर उंच केलं, खूप खाली गेला तर बदलतात, पण अप्रॉक्सिमेटली 9.8 घेऊ शकता. म्हणजे हे प्रेशर कशावर डिपेंड आहे? हाईटवर डिपेंड आहे. म्हणजे याचा अर्थ हा जर फ्लुइड रेस्टवर आहे आणि इनसाइड द लिक्विडच्या आतमध्ये तुम्हाला प्रेशर चेक करायचं असेल तर ते प्रेशर कशावर डिपेंड आहे बाबा? ते प्रेशर आहे हाईटवर डिपेंड आहे. हाईटवर, महत्वाचं हाईटवर डिपेंड आहे. डेन्सिटी कॉन्स्टंट, कारण की फ्लुइड तेच असेल, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी तीच असेल. म्हणजे याचा अर्थ त्यांना काय समजून सांगायचंय? यांना हे समजून सांगायचंय की या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, हाईटवर डिपेंड आहे. म्हणजे प्रेशर हे ना त्या सिलेंडरच्या आकाराचं जे का आपण घेतलेलं आहे याच्यावर डिपेंड नाही, ना शेपवर डिपेंड आहे, ना साईजवर डिपेंड आहे. ते डिपेंड आहेत हाईटवर डिपेंड आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथं हे फक्त ट्रू कधी आहे? पण लिक्विड आणि गॅसेस असतील तर. पण या चॅप्टरमध्ये मॅक्स टू मॅक्स लिक्विडवर डिपेंड आहे असं तुम्हाला सांगायचंय. कळालं का भावात? बरं, आपण एखादा प्रॅक्टिकल घेऊ शकतो का? चला आपल्या करणला बोलून घे. करण, आता आपल्याकडे करण नावाचा एक विद्यार्थी आहे. ठीक आहे. आपला विद्यार्थी लय भारी आहे, आपले सगळेच विद्यार्थी भारी आहेत आणि भारीच करणार आहेत. आता आपला एक विद्यार्थी आला, आपला विद्यार्थी असे प्रॅक्टिकल करतो का नाही बघू. आता याचं म्हणणं आहे की पाण्याची बॉटल आहे ना, पाण्याचीच आहे ना? हो, पाण्याची. नाही, पोरं दुसरीच बॉटल समजते. आता हे पाण्याची बॉटल आहे की नाही? धरणं बाबा, आता हे पाण्याची बॉटल आहे, याची हाईट इथं का इथली जास्त आहे? हाईट हा, पहिली ही जास्त आहे का ही जास्त आहे? ही जास्त आहे. ही त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे याच महत्वाचं आहे ना? हो. बघू याचं खरंच प्रेशरवर. हाईट वाढली तर प्रेशर वाढतं. बघ आहे का इथे? हाईट वाढली तर प्रेशर वाढतं. जी तर काय आहे? कॉन्स्टंट आहे. आणि फ्लुइड तर एकच आहे ना याच्यात? काही याच्यात तू असं पेट्रोल डिझेल काही भरलं का? नाही भरलं. बघायचंय की खरंच प्रेशरचा हाईटवर इफेक्ट होतो का? धरणं बाबा हे आता करूनच दाखवू पोरांना. आता इकडे बघा रे बाबा, हे बघा. आता इथे एक पाणी सांडलं ना पाहिजे. बापरे, सुई रे जाते का नाही रे बाबा? बघा आता हाईट. आता ही वरून हाईट मोजायची असते, पण नाही मोजतील खालून. ठीक आहे. आता बघा इथं प्रेशर, इथं हाईट कमी आहे, या फ्लुइडच्या सरफेस पासून मोजायची. काढू? बघा दिसतंय? आता इथं बघ. ठीक आहे. आता इथं बघा. अरे बापरे, जाते का नाही बाबा? होतं का नाही आपलं सक्सेस? सरफेस. आता बघ, दिसतंय? हो. बघ वरून तर किती बारीक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, बघता का रे बाबा? बघा कुठं कुठं काय काय फरक दिसते बघा. आणि इथलं तर खूपच कमी. इथलं आता हे बघा, इथं तर इतकं कमी आहे की तुम्ही इमॅजिन सुद्धा करणार नाही. ठीक आहे. दिसतात? तुला खालची धार किती लांब जाताना दिसते का? ही काही सगळ्यात खालची खूप लांब जाते. का बरं? हाईट
जास्त आहे. प्रेशर कमी. जास्त. जास्त आहे. बघा इथे ही जी दिसते तुम्हाला, हे येते का कॅमेऱ्यामध्ये पण? आता कॅमेऱ्यात आलीच नाही पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. हे बघा हो येते. येतंय विद्यार्थी मित्रांनो, दिसतंय. नक्की घरून बघा, घरी पण ही प्रॅक्टिकल तुमच्यासाठी आहे अवेलेबल मला वाटतं. बघा खालची जी धार आहे त्याची जी काही वेग आहे बघा जास्त दिसतोय, हो जास्त दूरवर गेला ना, प्रेशर जास्त आहे. हा जो दिसतो थोडासा माझ्याकडनं छिद्र मागे पुढे झालेले आहेत, पण काही हरकत नाही. भिवू नको भाऊ, मी तुझ्या पाठीशी आहे. कळतं का? हो नक्की हो लक्षात आलं? हो. म्हणजे ना शेप ना साईज पे डिपेंड आहे, ओनली हाईट पे डिपेंड आहे का? हे प्रॅक्टिकल केलेलं आहे भाऊ. बघा इथं दिसतंय तुम्हाला, हे तुमच्या घरी पण करून पाहायचं. पण बॉटल हीच पाहिजे बरं, नाही तर तुमची बॉटल वेगळी असते, ती बॉटल चालत नाही, ती काचाची असते. ठीक आहे? ओके, एनी डाऊट? नो डाऊट. क्लिअर झाला? हो नक्की हो सर. घ्यायचं का मग न्यूमेरिकल याच्यावर? हो. चला घेऊन टाकू न्यूमेरिकल. ओके चला बघू आता आपल्याकडे नेक्स्ट काही न्यूमेरिकल दिलेले आहेत, त्या न्यूमेरिकल आपल्याकडे जायचं भावा. ठीक आहे, आता काही विषय नाही आहे, सगळ्यांना समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या अध्यायाला समोर जातो. ठीक आहे, चला आपल्याकडे एक विषय आहे आता की न्यूमेरिकल घ्यायचे. ठीक आहे, न्यूमेरिकल घ्यायचे तर न्यूमेरिकल अत्यंत सोपे आहेत, याचे न्यूमेरिकल काय फार कठीण नाही आहेत, सगळ्यांना जमतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि न्यूमेरिकलकडे चालल्या जातो. लक्षात घ्या, हाईट वर इफेक्ट झालेला आहे प्रेशरचा. आता या ठिकाणी वेगवेगळे याचे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे, ते एक्झाम्पल पण आपल्याला बघायचे आहेत, कोणते कोणते एक्झाम्पल दिलेले आहेत, काय काय दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे एक साधे साधे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते एक्झाम्पल आपण घेऊ आता. ठीक आहे, आपल्याकडे दिलेले दोनच एक्झाम्पल आहे, 2.1 आणि 2.2. निश्चितच हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल अशी अपेक्षा आहे. चला तोपर्यंत आपल्याला आपला जो काही पाठ दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला बोलू आणि इथले न्यूमेरिकल नंतर घेऊ, वाटलंच तर थोडंसं ओपन होत नाही आहे. चला नेक्स्ट काय दिलेलं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं. ठीक आहे, तोपर्यंत व्हॉट्सअपचं काम चालू आहे का? तर काम चालू नाही वाटतं, काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, नेट नाही आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. ओके, वी विल ट्राय बेस्ट लेवल करू आपण. तोपर्यंत ॲटमॉस्फेरिक प्रेशरबद्दल सांगणार आहे मी, जेणेकरून की तुमचा तोपर्यंत हा पॉईंट क्लिअर झाला पाहिजे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द ॲटमॉस्फेरिक प्रेशर? मला एक सांगा सगळ्यांना. ठीक आहे, आता आपल्याकडे एक विद्यार्थी होता, त्याला जर विचारलं भाऊ तो ओझेवाला ओ आहे का, तर ते काय म्हणतील बरं? नाही 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 नाही, सगळे हमाल आहेत का? हमाल प्रश्न विचारला तर नाही, हमाल नाही असं म्हणत. पण तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, प्रत्येक जण हा या दुनियात जन्माला आला, मग ते मुकेश अंबानी असो का मग सॅलन असो, कोणी असो, टाटा बिर्ला असो, सगळे हमाल आहेत दुनियात. का बरं? हो हमाल आहेत, मी पटवून देणार आहे आज. काय गोष्ट करताय सर? हो वा वा, हमाल आहे, सब हमाल आहे. कसे दाखवतो बघा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या हवेमध्ये जे ॲटमॉस्फेरिक, हे ॲटमॉस्फिअर आहे आणि या ॲटमॉस्फिअरमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. मग ते पोलन ग्रेन्स असतील, डस्ट पार्टिकल असतील, गॅसेस असतील, कोणीतरी आहेत, मान्य सगळ्यांना. आता हे सगळेच्या सगळे कुठेतरी असे छोटे 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 नन्हे मुन्नेसे अशा प्रकारचे असल्या प्रकारचे हे पार्टिकल असणार आहेत. ठीक आहे ना, असल्या प्रकारचे हे पार्टिकल असणार आहेत. आता आपण आपल्या करणला विचारू, करण ठीक आहे, चला हे छोटे 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 पार्टिकल्स आहेत, मान्य सगळ्यांना? जवळ जवळ झाले, थांबा जरा असं दूर दूर काढ. असे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. इकडे करण, इकडे काय करतोय? आता बघू, याला विचारू, तो हमाल आहे का नाही? हो आहे. कशावरून? काम करतो सर. काय हमालीच? हमाल नाही ना पण तू? नाही. खरं खरं सांग, आहे का? नाही. नाहीये? मी तुला प्रूफ करून दाखवलो तू हमाल आहे तर? हो करून दाखवू? हो. हो इकडे बघा. आता बघा या करणला आपण हमाल आहे का नाही हे दाखवणार आहे. हा आता करण मला सांग,
सरळ सरळ हवेमध्ये काय पार्टिकल आहेत, हो, पोलन ग्रेन आहेत, कार्बन डायऑक्साईड, हो. डस्ट पार्टिकल आहेत, छोटे छोटे आहेत. हो आहे. आहेत हो, त्यांच्याकडे मास असेल, छोटा का असो ना, असेल ना. हो आहे. मास आहे तर वेट असतं माहिती आहे. हो, इथे पण वेट असेल, हो, इथे पण वेट आहे, हो, इथे पण वेट आहे, आहे. इथे छोटा पार्टिकल याचं वेट आहे, हो, याचं वेट आहे. हो, आहे का. हो आहे सर. मग मला सांग, आता हे वेट आहे. हो, हा, एक कॉलम घेतला तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्यांचं मिळून एक वेट प्रेशर फील होते का नाही. हो, म्हणजे तुम्ही लिहिता ना की प्रेशर म्हणजे काय, परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. हे वेट आहे, परपेंडिक्युलर फोर्स म्हणजे वेट आहे, एमजी म्हणजे वेट आहे हो, डिवाइड बाय एरिया. आहे की नाही. हो आहे. म्हणजे याचा अर्थ वेट आहे ना तुमच्यावर. हो, वेट आहे म्हणजे कोण आहे, प्रेशर आहे. प्रेशर. म्हणजे तुम्ही ओझेवाला ओ झाले की नाही. हो, म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर, खांद्यावर, हातावर काय आहे? प्रेशर आहे. प्रेशर. सगळे जण ओझं वाहत चाललेले आहेत, चालले का नाही. हो, मग कसा नाही म्हटला तो आधी, हो, कळालं का. हो, हा बघा, आधी हो म्हटला होता म्हणजे याला थोडंफार माहिती नव्हतं, त्याला वाटलं का नुसार हो म्हणाली तो होच म्हणू का काय. पण रिअल मग मुकेश अंबानी असो का, टाटा बिर्ला असो का, अदानी असो का, म्हणजे रोजंदारी करणारा माणूस असो, सगळे कोण आहेत, आम्हाला. हमाल आहेत. कोणाचे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरचे. हो, आणि तेच तर डेफिनेशन आहे. मग बघ, ॲटमॉस्फेरिक पॉइंट ॲट एनी पॉइंट इन एअर ॲट रेस्ट इक्वल टू वेट ऑफ व्हर्टिकल कॉलम. हे व्हर्टिकल कॉलम घेतला आपण, हो, त्याचं वेट आहे, हो, आहे का नाही, ऑफ एअर ऑन युनिट एरिया. त्या युनिट एरियामध्ये किती तुमचा दिलेला आहे, सराउंडिंग द पॉइंट द कॉलम एक्सटेंडिंग द टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअर. आणि दुसरी गोष्ट काय आहे, तुम्ही जितकं खाली खाली येसाल हो. तितकं प्रेशर वाढेल. कारण की वेट वाढले की प्रेशर वाढलं, वेट वाढले की प्रेशर वाढेल. वेट वाढले की प्रेशर, वाढेल. वेट वाढलं की प्रेशर वाढणार. तुम्हाला एक सांगू का, तुमचं हे वेट जर तुम्हाला जर वाटत असेल मी हमाल नाहीये, ओझेवाला ओ नाहीये, असं फील जर करायचं असेल तर करू शकता बरं. हे मी हो, कसं माहितीये का, वर जायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये अप्रॉक्सिमेटली 80 किलोमीटर. तिथं ना ॲटम्स आहेत ना मॉलिक्युल्स आहे ना काही आहे, एम्प्टी पेस आहे. 8 किलोमीटर वर जर गेले तर तुम्हाला हमाल कोणी म्हणू शकणार नाही. फक्त ऑक्सिजन नाही बरं, पण तिथे डायरेक्ट हमाल म्हणायचं काम नाही, स्वर्गात नरकात कुठे जायचं जा. कळालं का. म्हणजे कळालं ना. हो, प्रेशर कसं आहे, प्रत्येकावर प्रेशर आहे म्हणून आपलं शरीर बिना असं इकडं तिकडं नाही, नाही तर आपलं शरीर बिना असं नाक असं राहिलं असं, माझं हात असे राहिले असते इकडं तिकडं. हो, तर खूप काही महत्वाचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. म्हणूनच आपण पण बघा, आपल्याला प्रत्येक गोष्ट काही ना काही सपोर्ट झालेला आहे, म्हणून आपलं बॉडी एकदम शेपमध्ये आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तर कळालं का. हो, कळालं. पण जर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर, समुद्र सपाटीवर गेलात, त्या प्रेशरला, म्हणजे समुद्रात पाणी आहे, हो, ते समुद्र सपाटी आहे, हो, तर वरी काय आहे, हवा, खाली काय आहे, वॉटर. वॉटर. या सरफेसला हो, जे प्रेशर असते त्याला ATM करो बोलते, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात. त्याला P0 ने दाखवतात. P0 इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून आपण दाखवणार आहे. कळालं का. हो सर. कोण आहेस तू. हमाल. कारण हमाल झाला रे बाबा. आता तुम्ही विचार करा तुम्हाला काय व्हायचं. कोण कोण हमाल नाहीये खाली टाका कॉमेंटमध्ये, बघू. ठीक आहे, चला ओके. धन्यवाद मंडळ, आपला आभारी आहे. असंच आमच्या लेक्चरमध्ये मध्ये मध्ये येऊन आमच्या मुलांना जर असं हसी मजाक करत जा. हो सर. लक्षात आलं का. हो सर. नक्की. हो सर. हां, PPT आले का नाही. चला, काही न्यूमेरिकल आहेत, त्या न्यूमेरिकलवर चर्चा करू. चाय पे चर्चा, तसं न्यूमेरिकलवर चर्चा करायची आपल्याला. बघा, आपल्याकडे 2 न्यूमेरिकल दिलेले आहेत. पहिलं हे 2.1 असा न्यूमेरिकल तुमच्या पुस्तकात दिला. काय म्हणते बरं, 2 डिफरंट लिक्विड आहे. पहिल्याची डेन्सिटी ρ1, दुसऱ्याची ρ2. एक्झर्ट द सेम प्रेशर ॲट सर्टन पॉइंट. व्हॉट विल द रेशो ऑफ हाईट ऑफ रेस्पेक्टिव्हली लिक्विड कॉलम. म्हणजे 2 डिफरंट लिक्विड दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी एक लिक्विड आहे, हे समजा पेट्रोल डिझेल काहीतरी असेल. ठीक आहे, याची डेन्सिटी ρ1 आहे. दुसरं एक दिलेलं आहे. ठीक आहे, त्याची डेन्सिटी ρ2 दिलेली आहे. ठीक आहे,
सेम प्रेशर, प्रेशर सेम आहे, म्हणजे इथं जे काही प्रेशर आहे इथे प्रेशर असेल, इथलं प्रेशर सेम आहे. मग त्यांचं म्हणणं असं आहे की रेशो ऑफ हाईट चा रेशो काढायचा आहे. आता तुम्हाला कळालं प्रेशर सेम आहे म्हणजे इथलं प्रेशर P आहे म्हणजे P1 म्हणू शकता, इथलं P2 प्रेशर आहे. आता प्रेशर सेम आहे म्हणजे P1 इज इक्वल टू P2. का बरं? दोन्हीचं प्रेशर हे या पॉईंटचं आणि या पॉईंटचं, म्हणजे ए पॉईंटचं प्रेशर आणि बी पॉईंटचं जे प्रेशर आहे ते सेम आहे. मग प्रेशरचा फॉर्म्युला H रो जी बरोबर आहे. हाईट पहिल्याची जी काही हाईट असेल ती H1 मानू आपण आणि याची हाईट H2 मानू. मग H1 रो1 G1 G2 तर म्हणू शकत नाही, H2 रो2 आणि ही जी आहे. मला वाटते जी कॅन्सल होईल. मला रेशो कशाचा पाहिजे? रेशो ऑफ हाईट पाहिजे. म्हणजे H1 हा H2 इकडे येईल आणि हा रो2 अपॉन रो1 होईल. लक्षात येतं? कळालं का? कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो भावांनो. ठीक आहे, हे लक्षात येत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. लक्षात आलं? ओके. इथं जी कॅन्सल झालं होतं. मला हाईटचा रेशो पाहिजे H1 अपॉन H2. तर इथं इन्व्हर्स दिसतं बघा. इन्व्हर्स म्हणजे कळतं ना तुम्हाला? बघा H1 तर इथं H1 असेल तर रो1 पाहिजे होता, त्याला डायरेक्टली म्हणतात. याला बघा H1 इथं रो2 ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झालं. H2 इथं रो1 आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तुम्हाला इथं रिलेशन भेटलेलं आहे. दुसरं न्यूमेरिकल घेऊ. साधं न्यूमेरिकल आहेत, काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. अत्यंत साधं आणि मस्त न्यूमेरिकल आहेत. बघा दुसरं न्यूमेरिकल काय दिलं, नीट वाचा. एक स्विमर आहे, स्विमिंग करत होता स्विमिंग पूलमध्ये. ओय, स्विमिंग पूलमध्ये तो आत गेला, पाण्यामध्ये गेला. ठीक आहे. तर त्यावेळेस त्याची हाईट होती H1 म्हणा, त्याला काय म्हणायचं तर 6 मीटर. H1 HS म्हणा. ठीक आहे. सरफेस ऑफ द वॉटर खाली गेला. कॅल्क्युलेट द प्रेशर काढायचे. प्रेशर काढा. त्यांचं म्हणणं आहे की बा प्रेशर किती असेल हे काढा. आणि त्याची डेन्सिटी दिलेली आहे रो 1000 म्हणजे 10⁻³ लिहिलं तरी चालेल. एकच अर्थ आहे. कळतं ना भावा? जी दिलेलं आहे 9.8. ठीक आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या. अप्रॉक्सिमेटली घ्यायचं असेल तर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर बिन घेऊ शकतात. एकच अर्थ असू शकतं. दिलेलं आहे म्हणून घेतलं मी हे. ठीक आहे. मला कळायचं काय? कॅल्क्युलेट द प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला काय? H रो जी. किती सोपा आहे. 2 मार्काला क्वेश्चन येतो बरं असा. मग H किती आहे सर? 6. रो किती आहे? 10⁻³ आणि जी किती आहे? 9.8. चला 6चा टेबल म्हणायचा. साइन 8 48, 4 हात 40, साइन 9 54 आणि 58. इथे येईल 10⁻³ आहे. बराबर आहे. आपल्याकडे इथे कन्व्हर्ट करू शकतो मी. ठीक आहे. 5.8 सर असं न करता असं जर केलं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला माहिती आहे ना 1 ATM म्हणजे काय? 10⁻5. तर मी असं केलं तर 0.588 होईल 10⁻5 है ना, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लक्षात येतं? म्हणजे तुमचं जे काही प्रेशर आहे हे तर ATM आहे, म्हणजे तुमचं जे काही प्रेशर आहे 0.6 लिहू शकता. 0.588ला 0.6 लिहू शकता. एवढ्याने प्रेशर तुमचं इन्क्रीज होईल हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी असल्या प्रकारचं पाणी आहे, या पाण्यामध्ये तुम्ही स्विमिंग करताय. हे पाणी आहे बाबा, या पाण्यामध्ये स्विमिंग करता आणि तुम्ही 6 मीटर आत गेलात, म्हणजे इथून 6 मीटर हाईट वर गेला आत, या पॉइंटला 6 मीटर गेला. तर इथलं प्रेशर समजा 1 ATM जर असेल तर इथलं किती असेल तर 0.6 ऍड करायचं, म्हणजे 1 + 0.6. तर या ठिकाणी या ठिकाणी प्रेशर 1.6 ATM भेटल. हा त्याचा अर्थ आहे. 0.6 न तुमचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर वाढेल हा त्याचा अर्थ आहे. लक्षात आला? म्हणजे तुम्ही जर या ए पॉइंटला खाली पोहत स्विमिंग करत करत गेला तर पोहण्यात तुमचं प्रेशर वाढेल. तुमच्या कानात बडबड करेल का नाही? नीट लक्ष द्या मी काय बोलतो आणि काय नाही. ओके, समजलं? हे 2 न्यूमेरिकल आहे. हे निश्चित तुम्ही दोन्ही न्यूमेरिकल चांगले करसाल अशी अपेक्षा आहे. 2 मार्काला हे न्यूमेरिकल येत असतात. माझं काम आहे भाऊ सांगायचं, आमचं बिन ऐकायचं काम आहे. सर आम्ही ऐकायलो ना, आम्ही कुठे नाही म्हणालो. बरोबर आहे, तुमचं काही चुकीचं नाही.
ठीक आहे. चला, हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोरच्या टॉपिकवर जातो. हे 3 मार्कासाठी डेरिव्हेशन येऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला ही जी काही लिक्विड कॉलम आहे ही इथं दिलं. आता काय पहिल्यामध्ये काय प्रॉब्लेम होता सर, तुम्ही प्रॉब्लेम सांगणार होते. पहिल्यामध्ये प्रॉब्लेम असा होता, ही जी हाईट आहे ना ही वरून या सरफेस एअर आणि वॉटरचा जो सरफेस आहे इथून मोजायला. आता लिक्विड कॉलमची हाईट दिली ही, म्हणजे इथलं प्रेशर गेलं कुठं? मग तुम्ही इथलंच प्रेशर काढलं, वरून प्रेशर काढायला पाहिजे होतं. ठीक आहे, जाऊ द्या, काय हरकत नाही. हा प्रश्न दिला, तुमचं काम होतं सांगायचं. आता मी तुम्हाला इथं डिटेल शिकवणार आहे थोडंसं. ठीक आहे. मग तिथं प्रॉब्लेम जो होता, खरंच वरून काही प्रेशर होतं का? पुन्हा तिथं एक प्रॉब्लेम काय होता, वरून काही प्रेशर आहे का नाही? वरून म्हणजे हवेचं, पाण्यावर काहीतरी प्रेशर असेल ना. तुम्ही हे फक्त लिक्विड कॉलममुळे असणारं प्रेशर काढलंय. पण आता याच्यात एक एरर आहे. काय बरोबर? जसं की फॉर एक्झाम्पल मी म्हटलं या पेनचं माझ्या हातावर किती प्रेशर आहे, पण सोबतच ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल की नाही या हातावर? असे किती प्रेशर झाले? या पेनचं एक प्रेशर आहे आणि दुसरा कशाचं आहे? तर दुसरं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. म्हणून इथं आपल्याला हा प्रश्न ॲब्सोल्यूट प्रेशर किंवा गेज प्रेशर काढायचा आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर किती. ॲब्सोल्यूट प्रेशरला एक शब्द देऊ शकता तुम्ही, त्याला टोटल प्रेशर सुद्धा म्हणू शकता. टोटल प्रेशर हा शब्द वापरा. ठीक आहे, मजा येईल. टोटल प्रेशर म्हणजेच ॲब्सोल्यूट प्रेशर. गेज प्रेशर काय असतं? ॲक्च्युअल मध्ये किती प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर सोडून ते काढणे म्हणजे गेज प्रेशर. मी तुम्हाला याच्यात शिकवणार आहे. नीट लक्षात घ्या. मी इथे एक लिक्विड कॉलम घेतलाय, वरचं एक प्रेशर P1 घेतलं, खाली P2 घेतलं. या अंतराला x1 म्हणा, अंतर मोजताना वरून मोजणार आहे आपण, याला x2 म्हणा. आता एक मला सांगा, वरून एक पाण्याचं प्रेशर असेल कशावर? या सिलेंडर बघा. इथे एक वेट असेल mg आणि खालून याला एक प्रेशर. बघा, तुम्ही एखादा बोलून घेतला. आता माझ्याकडे एक फुगा आहे, त्या फुग्याला समजा तुम्ही जर पाण्यात जर टाकतो म्हणलं असतं, जे काही तुम्हाला दिसतात, याला टाका बरं पाण्यामध्ये. पाणी आत येऊ देईल का? नाही येऊ देईल. पाणी याला खालून प्रेशर लावतो का नाही बाबा? लक्षात आलं का? तर लावत असेल ना प्रेशर, तर तुम्हाला माहितीच झालंय की बाबा प्रेशर खालून पण लागल्या चालल्या जाईल. मग मी माझ्या हाताने डायग्राम ड्रॉ करतो, जरासं मला बरं वाटतं भावा. तुम्ही पण स्वतःच्या हाताने डायग्राम ड्रॉ करत चला, मस्त आनंद होत असतो. खरंच सांगतो, खरं रे बाबा, शपथ, तुमची शपथ घेऊन सांगतो सगळ्यांची, मस्त मजा येईल रे बाप्पा. बघा, ठीक आहे. आपल्याकडे या ठिकाणी जे फ्लुइड आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. हे फ्लुइड आहे आपल्याकडे. बघा, हे फ्लुइड आहे. थोडं दूर दूर काढावं लागेल म्हणजे जरासं डायग्राम कॉम्प्लिकेटेड होणार नाही. आणि या ठिकाणी हे जे आहे बघा, ठीक आहे, हे लिक्विड कॉलम आहे. ओके, ही हाईट h आहे, दिसतं? ही हाईट h आहे तुमची आणि हाईट h आहे. इथल्या प्रेशरला P2 म्हणा, या प्रेशरला P1 म्हणा, हे अंतरला x1 म्हणा. सांगतो कसं कसं होतं ते. हे x2 म्हणा. वरून या पाण्याचं प्रेशर असेल आणि ॲटमॉस्फेरिक फोर्स F1 आणि खालून सुद्धा F2 फोर्स असेल पाण्याचा. आणि या लिक्विड कॉलममध्ये पाणी आहे. पाणी आहे म्हणजे वेट आहे. याचं सेंटर ऑफ मास इथं पकडून याचं वेट सेंटर ऑफ मासच्या हिशोबाने खाली दाखवतो. लक्षात आलं? इथे किती फोर्सेस असतील बरं? 3 फोर्सेस बद्दल आपल्याला शिकायचं आहे. कोणकोणते? काय गोष्ट आहे सर? ओ बाबा, बघ इकडं. वरून F1 नावाचा, खाली वेट आहे. वेट म्हणजे फोर्स असतो आणि खालून जो दिसतो F2 जे काही खाली येण्यासाठी अपोज करत असेल. नीट लक्ष द्या. माझ्याकडे 3 फोर्सेस आहेत. एक व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन F1, एक वेट हे mg डाऊनवर्ड डायरेक्शन आणि F2 हा खाली आहे ना, जे काही अपवर्ड या लिक्विड कॉलमला अपवर्ड फोर्स लावतोय. चला बरं, इथं मग काय करसाल तुम्ही? F2 नावाचा जो काही फोर्स आहे हा F1 आणि mg ची बरोबरी करत असेल. नीट लक्षात येतं का बाबा? मी तुम्हाला हे थेरॉटिकली पण सांगणार आहे. नीट लक्ष द्या. इथला एक फोर्स आहे, इथं FBD डायग्राम काढतो. F1 नावाचा फोर्स आहे. इथं वेट हे mg आणि यांना अपोज. आता मला सांगा, हे जे लिक्विड कॉलम जो आहे सिलेंडर आकाराचा, हा कसा रेस्ट आहे.
म्हणजे वरचे फोर्स आणि खालचे फोर्स सेम आहे. म्हणजे हे जे आहे मी याला हे खाली बघा हे खालील फोर्स लावतोय, मी इथं थांबला म्हणजे काय वरचा जो mg आहे आणि मी लावलेला हा तिकडनं नॉर्मल फोर्स लावत असेल याच्यावर, हा सेम असल्याशिवाय ते थांबणार नाही. म्हणून ही F2 खाली आहे. म्हणजे या ठिकाणी ही वस्तू आपल्या जागेवर आहे. याचा अर्थ काय F2 या दोघांना सम केल्यावर इक्वल फोर्स लागत असेल. बरं मग आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला प्रेशरचा फॉर्म्युला काय फोर्स पर युनिट एरिया राईट आहे. मग फोर्स म्हणजे काय P इंटू ए. तर इथं मी एक काम करतो P1 हा ना प्रेशर P1 करतो कारण की प्रेशर P1 वेगळे बघा. A1 A2 करणार नाही. याचं कारण असे खालचा आणि वरचा दोघांचे एरिया सेम आहेत. म्हणजे F2 इज इक्वल टू P2A लिहू शकतो. A1 A2 लिहिता येणार नाही कारण की वेट जे आहे ते सेम आहे. बरोबर आहे. आणि मास म्हणजे काय मास म्हणजे काय व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मी आधी पण बोललोय व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आहे ना. तर व्हॉल्यूम म्हणजे काय एरिया इंटू हाईट रो. आता एरियाबद्दल बोलावं लागेल मला. याचा आपल्याला एरिया काढायचा. कसा काढणार बरं एरिया एरिया राहू द्या. एरिया तर एच असणार आहे. हाईट जी काही आहे ती अशी लिहावं लागेल सर x1 मायनस x2 x1 मायनस x2. लक्षात घ्या x1 मायनस x2. का बरं जेव्हा मी y ॲक्सिस टाकेल असा त्यावेळेस तुमच्या लक्षात असेल की ही व्हॅल्यू छोटी आहे खाली -1 -2 -3 असेल म्हणून x1 मायनस x2 म्हणजे हे त्याची हाईट आहे बघा है ना. हाईट किती आहे x2 मायनस x1 आहे. म्हणजे या ठिकाणी m एच्या जागी इथं h एला असं लिहितो x1 मायनस x2 आणि रो इथं लिहितो. चालेल. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत इक्वेशन 1 मध्ये पुटअप करायचं. इथून तर इथपर्यंत जे आहे पुट इक्वेशन 1 असं म्हणता येईल. चला टाकून घेऊ आता आणि समाप्त. F2 काय आहे बघा P2A इथं P1A बघा F1 ची व्हॅल्यू आहे प्लस m ची व्हॅल्यू काय आहे बघा रो जी h असं लिहितो. चालेल x1 मायनस x2 काही डाऊट नसावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि समोर बघा a कॉमन काढून समजा x. अरे बाबा एच तर होता ना h नाही ना ते ए सॉरी इथे हे जे आहे हे h आहे ही एरिया ॲज इट इज. इथे पण h नाही ए आहे ते. तर ए कॅन्सल झाला ठीक आहे. ए कॅन्सल झाला बघा इथं ए कॅन्सल झाला. राहिलं काय बरं P2 P1 रो जी x1 मायनस x2. म्हणजे इथं एक प्रेशर आणखीन इन्क्रीज झालं. पहिल्यांदा रो जी एच होतं हे एचच्या हाईटच आहे पण इथं P1 ॲड झालं. म्हणजे जे काही वरचं प्रेशर आहे ना ते प्रेशर आपण आतापर्यंत घेतलं नव्हतं. हा त्याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेजेस होता. प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम हा जे काही टॉपिक आहे आपल्याकडे प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम होता त्या म्हणजे रो जी एच हे रो जी एचच आहे. पण P1 प्रेशर एक प्रेशर ॲड झालं म्हणजे वरचं जे काही टॉप लेवलचं जे काही प्रेशर असेल ते काही असू शकेल माहिती नाही. म्हणजे आता वरचं जे काही प्रेशर आहे ते प्रेशर आपल्याला आपण इथल्या या पॉईंटचं प्रेशर काढायचो खालचं लिक्विड कॉलमच्या बॉटमचं काढायचो. पण आता काय झालं बाबा P1 नावाचं प्रेशर वाढलं राईट आहे. मग सर हे तिन्ही प्रेशर लिहायचं कसं याला कसं लिहिणार आम्ही असं लिहायचं भाऊ बघ. कन्सिडर द टँक फिल विथ द वॉटर म्हणा केरोसिन जो म्हणायचं. अज्युमिंग द इमॅजिनरी सिलेंडर घेतले की इमॅजिनरी तुमच्या भाषेतल्या है ना. हॉरिझॉन्टल बेस एरिया ए आहे त्याचा एरिया आणि x1 मायनस x2 बघा इथं दिलेलं आहे. तुम्हाला लिहावं लागेल आधी x1 मायनस x2 ला हाईट म्हणलेलं आहे. x1 x2 बिंग द हाईट मेजर फ्रॉम द रेफरन्स पॉईंट. हाईट इन्क्रीजेस त्याची हाईट जी काही इन्क्रीजेस वाढणार आहे अशी हाईट वाढवली त्याने म्हणून x1 मायनस x2 घेतलं. x1 ग्रेटर दॅन x2 म्हणूनच त्याने x1 मायनस x2 इज इक्वल टू h. इथं किती फोर्सेस आहेत 3 फोर्सेस आहेत. दाखवा बरं सर बघ इथं बाबा 3 फोर्सेस आहेत. एक F1 नावाचा फोर्स आहे एक F2 आहे आणि एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स या है ना. असे 3 फोर्सेस आहेत. काय कुठे दिसतात F1 कुठे आहे बघा नीट आहे का
ऍट द डाऊनवर्ड डायरेक्शन, खाली बघा रेड पेन बघा लिहिलेलं डाऊनवर्ड डायरेक्शनने टॉप ऑफ द सरफेस ऑफ सिलेंडर. आणि ड्यू टू द कशामुळे वेट ऑफ द वॉटर कॉलम अबाउट द सिलेंडर, म्हणजे वरी जे काही पाणी आहे त्यानं त्याच्यावर वेट लावला असेल सिलेंडरवर. तुम्ही असं ऍक्ट द डाऊनवर्ड टॉप ऑफ द सरफेस ऑफ द लिक्विड असं लिहिलं तरी चालेल. मनात लिहा, काही टेन्शन घेऊ नका. F2 फोर्स कुठे आहे, काय केल्याने बघा अपवर्ड वरी फोर्स लागला, अपवर्ड द बॉटम ऑफ द सरफेस ऑफ सिलेंडर ड्यू टू द वॉटर है ना बिलो द सिलेंडर. आणि ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे हे mg चे आहे. हे वॉटर एनक्लोज द सिलेंडर इज mg, देर इज द m इज द मास ऑफ द वॉटर सिलेंडर. ठीक आहे, तर हे वेटमुळे असणार, म्हणजे हे तिन्ही फोर्सेस. मला वाटतं हे इक्वेशन पण कळालं असेल. आता मजा आहे भाऊ इथून समोर की ह्याचाच उपयोग करून मी हे जे काही आहे या सरफेसला म्हणजे हे सिलेंडर वर नेलं आणि हाईट h आहे, त्यावेळेस तिथं किती प्रेशर असेल हा प्रश्न विचारला. म्हणजे या ठिकाणचं प्रेशर काढायचं. बघा फाइंड द प्रेशर पी डेप्थ h बिलो, म्हणजे या ठिकाणी मतलब ए म्हणून ए पोझिशनला किती प्रेशर असेल हे आपल्याला फाइंड करायचं. इक्वेशन तयार आहे. इक्वेशन काय आहे, P2 इज इक्वल टू P1 रो जी x1 मायनस x2. आता ही डायग्राम मी इथे ड्रॉ करतो आणि मस्तपैकी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, हे आपल्याकडे बघा हे फ्लुइड आहे, आपलं. आता त्या लिक्विड कॉलमला वर आणला आपण. ते जे काय आहे वॉटरच्या इथं सगळ्यांना माहिती आहे, इथे एअर आहे आणि हे जे काय आहे तुमचं वॉटर आहे. आपण वॉटरच घेतलंय. आता हा सिलेंडर इथे घेतला बघा. ठीक आहे, ओके, लक्षात येतं. आता या ठिकाणी x1 हे जे आहे हा 0 आहे. सर कसं बरं सांगतो. मला एक सांगा बाबा, तुम्ही जर असं घेतलं असतं, असं ही काय झाली x ॲक्सिस, ही काय झाली y ॲक्सिस. हे सिलेंडर कोण्या ॲक्सिस नाही y ॲक्सिस आहे. मग y ॲक्सिस नाही का बाबा आणि x ॲक्सिस, म्हणून इथला हे जे काही x आहे 0 आहे. कळालं ना, ओके. आणि इथला जो x2 आहे त्याला आपल्याला मायनस h घ्यावं लागेल. का बरं, खाली मायनस आहे बघा ना, इथे 0 असेल 1 सेंटीमीटर -1 -2 -3. हा x2 इज इक्वल टू -h का घेतलं हे क्लिअर होणं गरजेचं आहे. इथलं जे काही प्रेशर आहे हवेचं आणि पाण्याचं जे प्रेशर असते त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात, म्हणून P0 लिहिलं. म्हणजे P1 ला P0 आणि P2 आपल्याला प्रेशर इथलं काढायचंय म्हणून त्याला P म्हणा. हा प्रेशर आपल्याला काढायचं. आपलं टार्गेट काय की इनसाइड द लिक्विडला किती प्रेशर असेल ते आपल्याला काढून दाखवायचंय. भाऊ अभ्यास चालू आहे ना, काय इकडे तिकडे लक्ष देऊ नको. हा नीट लक्षात दे. लक्षात येतं, म्हणजे इथे मी हे XY तुमच्या डायग्राम मध्ये नाही आहेत, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी केलेलं आहे. हे तुमचा पार्ट नाही आहे. बघा मी काय केलेलं, माझ्याकडे इक्वेशन आहे सर, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी ब्रॅकेट मध्ये x1 मायनस x2. आता P2 कुठे सर, इनसाइड द लिक्विड. P म्हटलं त्याला. P1 चे इक्वेशन्स P0 का लिहिलं, कारण की हवेचा आणि पाण्याचा संबंध आहे, म्हणजे तिथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्या प्रेशरला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं. x1 काय सर 0. का बरं माहिती आहे ना, ओके. x2 ला काय म्हणायचं -h म्हणायचं सर. चला व्हॅल्यू पुटअप करून टाकू भाऊ पहिल्या इक्वेशन मध्ये. चला याला P म्हणा सर, याला P0 म्हणा सर, इथं रो जी याची व्हॅल्यू आहे सर 0, ओके. मायनस याची -h. चला काय P इज इक्वल टू P0 प्लस रो जी मायनस मायनस प्लस झाला. म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणचं प्रेशर काढायचंय तर ते प्रेशर आहे P0, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे तिथे, आणि रो जी एस लिक्विड कॉलममुळे प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम मध्ये किती आहे हा टोटल प्रेशर आहे. म्हणजे याला म्हणतात ॲब्सोल्यूट प्रेशर. हे प्रेशर कोणतं आहे ॲब्सोल्यूट. याला म्हणतात ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात. आणि हे कशामुळे, प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. हे कोण आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम.
लक्षात आलं का? म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर किती आहे, एक्झॅक्ट ऍब्सोल्यूट म्हणजेच काय, म्हणजेच टोटल प्रेशर भावा. म्हणजे ज्याला काय म्हणा तुम्ही, टोटल प्रेशर किती असेल, टोटल प्रेशर कुठे, या ठिकाणी. हे जी पोझिशन दिसते इथे, ही लिक्विड कॉलम इथपर्यंत आहे, तर या ठिकाणी किती प्रेशर आहे हे जर काढायचं असेल तर ताईबाई अक्का विचार करा पक्का, आणि इथं मारा लवकरात लवकर शिका. ऍब्सोल्यूट प्रेशरला टोटल प्रेशर म्हणतात. ते टोटल प्रेशर कुठं, इनसाइड द लिक्विडमध्ये काढायचं आहे. तर ते डिपेंड आहे वरी ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे आणि लिक्विड कॉलममुळे किती प्रेशर आहे. पण हे लिक्विड कॉलम तुम्हाला कुठे घ्यायचं आहे, लिक्विड हे एअर आणि वॉटर सरफेसवर हा लिक्विड कॉलम घेतला तर हे प्रेशर भेटेल. तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. जर याला इकडे घेतलं तर कसं होईल बरं, पी मायनस पी नॉट राहिलं का, एच रो जी. याला म्हणतात प्रेशर गेज नावाचा एक शब्द होता बघा तुमच्या पुस्तकात. याची डेफिनेशन पण प्रेशर गेज प्रेशर म्हणायला, GAUG है ना. गेज प्रेशर सुद्धा म्हणू शकता, तुम्हाला जे म्हणायचं ते है ना. बघा तुमच्या याच्यात दिलेलं आहे, प्रेशर गेज म्हणतात त्याला, किंवा गेज प्रेशर म्हटलं मी. गेज प्रेशर म्हणजेच काय त्याची पण डेफिनेशन आहे बघा. डिफरन्स आहे, याला काय म्हणायचं ऍब्सोल्यूट प्रेशर, याला काय म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच काय, गेज प्रेशर म्हणजे काय असतं, जसं की तुम्ही तुमच्या ट्यूबमधली हवा मोजता तर गेज प्रेशर मोजता, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजत नाही. ते बघितलं ना, हवा तुम्ही तुमच्या गाडीतली हवा मोजता का नाही, तर ती गेज प्रेशर मोजते. ॲटमॉस्फेरिक प्रेशर सोडून देते, मोजते काय, तुमच्या गाडीमध्ये हवा किती आहे, म्हणजे बाहेरची हवा मोजायची नाही, ते मायनस होते बघा, मायनस केली. ही ॲटमॉस्फेरिक पी नॉट म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. याचे डेफिनेशन काय, गेज प्रेशरची डेफिनेशन सर याच्याहून डिफाईन बनवा सर. चला बनवतो बघा. डिफरन्स बिटवीन, काय म्हटलं मी, डिफरन्स बिटवीन कोणाकोणाचं ॲब्सोल्यूट प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड कोण आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा, डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज गेज प्रेशर. त्यालाच काय म्हणायचं, गेज प्रेशर, गेज प्रेशर, त्यालाच गेज प्रेशर असं म्हणतात. खूप डिटेल होतंय असं मला वाटतं, तरी पण तुम्हाला काय वाटतं भावा, ले ना कमेंटमध्ये, अरे कमेंटमध्ये ले. ठीक आहे, हाच तो प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं, थोडंसं फेकता आलं पाहिजे. मी तर म्हणतो फेकॉलॉजीच्या जी चांगली आहे. ठीक आहे ना. पी नॉट काय बघा, प्रेशर ड्यू टू द ॲटमॉस्फिअर लिहिलं होतं मी. एच रोजी प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम, वाचा, इथं लिहिलं नाही तुम्हाला खोटं वाटेल बघा, है ना. याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर, याला ॲब्सोल्यूट प्रेशर म्हटलंय. हे प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम लिहिलेलं आहे, ते शब्द लिहिलेले इथं सगळं लिहिलं तुमच्या पुस्तकात जे आहे ना, सगळं लिहिलेलं आहे. आता चेंज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ हाईट. आता मी काय केलं, पाण्याच्या वर या लिक्विड कॉलमला घेऊन गेलो. बरोबर आहे. आपलं ॲक्सिस कोणतं आहे बरं, ॲक्सिस कोणतं आहेत आपल्याकडे, एक्स आणि वाय. आता हा एक्स बघा इथं 0 आहे, म्हणजे हा 0च्या इथं आहे, आणि हा वर गेला म्हणजे एक्स इज इक्वल टू डी, x1 इज इक्वल टू डी, x2 इज इक्वल टू 0 का लिहिलं कळालं, वाय ॲक्सिस वर. हा 0ची लाईन, हे 1 2 3 4 वरी. ह्या प्लस का लिहिलं, मायनस का याची लिहिलं होतं पहिलं, सर पहिलं मायनस का बरं लिहिलं तुम्ही, इथं मायनस एच का बरं लिहिलं, या ठिकाणी जे लिहिलं तुम्ही ते मायनस एच का लिहिलं, कारण की ते खाली आहे, खाली खाली -1 -2 -3 असं लिहित असतो आपण. राईट आहे ना बाबा, समजतं ना. चला आता या क्वेश्चनचं उत्तर देणार मी. इथलं प्रेशरला P1 असं आपलं म्हणायचं ठरलेलं आहे, म्हणजे इथलं प्रेशर काढायचं म्हणजे त्याला P म्हणा, ज्याचं प्रेशर काढायचं त्याला P म्हणा. आणि इथे जे P2 आहे ते P0 आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एअर आणि वॉटरच्या सरफेसवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, समुद्र सपाटीवर जे काही प्रेशर असते त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतात. लक्षात आलं. चला मग आता आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा, x1 इज इक्वल टू डी दिलं, x2 इज इक्वल टू 0 दिलं, P1 प्रेशरला P म्हणायचं आणि P2ला P0 म्हणायचं, असं ठरलं आपलं. ठरलं तर लिहू मग. आपल्याकडे इक्वेशन्स काय बरं, P2 इज इक्वल टू P1 रो जी ब्रॅकेटमध्ये x1 - x2
P2 ला काय म्हणलं, पी बघा. P1 ला काय म्हणायचं, P0 म्हणा प्लस रो जी. x1 काय आहे सर, डी आहे आणि हा काय 0 आहे. म्हणजे P इज इक्वल टू, नाही P2 ला मी चुकीचं लिहितो, याला P0 म्हणायचं आणि याला P1 ला P बरंकायचं. ओके, काय हरकत नाही, काय हरकत नाही. हा P0 आहे, हा P आहे, हा रो जी डी. मला प्रेशर काढायचं, काय काढायचं, P1 काढायचं होतं. हे P1 वर गेलं ना, आता हाईट वर गेलं. पहिल्यांदा इनसाइड द लिक्विड होतं. मग मला हे जर P जर काढायचं असेल तर याला इकडे आणावं लागेल. म्हणजे हा P इथे ठेवतो, याला इकडे नेलं म्हणजे मायनस होईल. बघा P0 म्हणून रो जी डी. लक्षात येतं. याच्यावरून काय कळतं, तुम्ही जर वॉटर समुद्र सपाटीपासून वर गेला तर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, तिच्यातून मायनस होणार आहे रो जी डी. जितकं हाईटवर गेला तितकं तुमचं प्रेशर कमी 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 होणार. म्हणजे हाईटवर गेला तर प्रेशर कमी. तुम्हाला एक सांगतो भावा की 8 किलोमीटर जर तुम्ही वर गेलात, डी म्हणा एच म्हणा जो मी म्हणायचं असेल ते, तर तिथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जवळपास 0 मानलं जात असतं. जवळपास 0, खूप कमी मानलं जातं, अप्रॉक्सिमेटली 0 मानलं जातं. लक्षात येतं. वर गेलं तर प्रेशर कमी, खाली जर गेलं समुद्रात तर प्रेशर वाढतं वाढतं. बघा तुम्हाला जर हे फील करायचं असेल तर टेकडीवर जा, तुमचे कान बुडबुड बुडबुड बघा, थोडंसं असं होतं प्रेशर. खूप हाईटवर जा, खूप जास्त बघा फील होईल हिल स्टेशनला खूप. आणि जर तुम्ही स्विमिंग करत असाल, खूप पाण्यात डब जा, बघा तुम्हाला असं फील होतंय, कानात असं बुडबुड आवाज आल्यासारखं होतंय. तर हे सगळं फिलिंगचा विषय भावा. हिच्यानंतर तर एवढं रिअल लाईफमध्ये फिजिक्स शिकवणार आहे मी की धमाकेदार सेशन होणार आहेत. तुमचा सपोर्ट पाहिजे. तुमचा सपोर्ट जर असेल तर सगळीकडे भाऊ 4 चांद आपण लावू शकतो. पण त्यासाठी सपोर्ट. ज्यांना MSTCET करायचं असेल तर कुपन कोड लागलेला आहे 150 रुपयाचं. तुम्ही लवकरात लवकर कोर्स घ्या. MSTCETचं खूप जबरदस्त तयारी होत आहे आपल्याकडे, ठीक आहे ना, PGMN ॲपवर. तर भेटूया अशा सेशनमध्ये मोटिवेशन सोबत. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.